मुंबईसह राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. अनेकांना आपला जीव त्यामुळे गमवावा लागतो. यामध्ये अनेक शाळकरी मुले आहेत ज्यांना या खड्ड्यातून प्रवास करावा लागतो. मात्र याच खड्ड्यांचं रिपोर्टिंग रायगडच्या कुंजिवडे गावातील विद्यार्थिनींनी केलं. शाळेत जाताना त्यांना होणारा त्रास तो त्यांनी रिपोर्टिंग मध्ये दाखवला. त्यांचं वय अवघं शाळकरी मुली 10वीच्या परीक्षेला किंवा 10वीला ते आता सामोरं जाणार आहेत आणि या लहान वयामध्ये त्यांनी रिपोर्टिंग केलंय आणि समाजासमोर आपल्या गावातील प्रश्न ज्यांनी ठेवलेत आणि त्याच मुली आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. खरं तर आज आपण पाहतोय त्यांनी रिपोर्टिंग केलं होतं रायगडच्या कोजिवडे गावामध्ये आणि आज आलेत ते मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाच्या कठड्यावरती बसलेत. त्याचं कारण असं आहे की त्यांची भेट ही राज ठाकरे यांच्या सोबत झाली आणि त्या भेटीनंतर काय घडलं त्या भेटीमध्ये हे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम तुझं नाव सांग. माझं नाव ज्योत्स्ना रोहिदास मुकणे. कितवीला आहेस तू? मी 10वीला आहे. बरं, कसं वाटतं राज ठाकरेंना भेटल्यानंतर आपण सगळा प्रसंग जाणून घेऊ. खूपच छान वाटलं आणि कुठल्याच नेत्यांनी आम्हाला बोलवलं नव्हतं. राजसाहेबांनी बोलवलं. खूपच छान वाटतंय आणि ते आम्हाला बोलले की खूप मोठे व्हा असंच बोलले आणि आशीर्वाद सुद्धा दिले. नेमकं आता मला सांग प्रसंग तुला आम्ही पाहिलं की तुझी मैत्रीण तुला प्रश्न विचारत होती आणि तू उत्तर देत होती. किती वर्षांपासून हे सहन करावं लागत होतं? नेमकी काय परिस्थिती इकडे घडत होती? मी तर दररोज चालत 1.5-2 किलोमीटर चालत जात होते शाळेत. तर मला 3 वर्ष झाले मी चालत जाते आणि मी मुलगावला राहते आणि माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना खूप त्रास होतो. मलाही त्रास होतो. गाड्या जातात त्यांच्या चिखलाचं पाणी सुद्धा आमच्या अंगांवर उडतं आणि आमच्या शाळेचे कपडे व्हाईट आहेत त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो. सर्वच म्हणजे एकच मार्ग आहे का तो शाळेत जाण्यासाठी? नाही 2-3 आहेत. पण जवळचा मार्ग हा आहे शाळेत जाण्यासाठी जायचं असेल तर? जवळचा मार्ग म्हणजे सगळे लांबच आहेत. हो. पण मला सांग, ज्या वेळेला तुम्ही हे रिपोर्टिंग करायचं ठरवलं, कसं काय सुचलं मनामध्ये की आपण हे रिपोर्टिंग करू? आम्ही असंच रील्स वगैरे फोटो वगैरे काढत जात होतो. तर तिथे आम्हाला खूप सारे खड्डे दिसले. तर आम्हाला सुचलं. आम्ही प्रयोगशाळेमध्ये पण असंच एकमेकींना प्रश्न विचारत होतो. तर आम्हाला तेच एक्झॅक्ट कळलं आणि तिथे आम्ही व्हिडिओ केला. बरं, तुम्ही हा व्हिडिओ केल्यानंतर संपूर्ण माध्यमांनी असेल राज्यामध्ये तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला. जे खरं तर या नेहमी खड्ड्यांवरती प्रश्न विचारणारे नेते मंडळी असतात त्यांनी तुमचं कौतुक सुद्धा केलं. हे सगळं पाहिल्यानंतर काय वाटलं? आम्हाला खूप छान वाटलं आणि जे नेत्यांनी नागरिकांनी करायला पाहिजे होतं ते आम्ही केलं. तर सगळे नागरिक सुद्धा बोलत होते आम्हाला की खूप छान केलं, असंच करत राहा. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांनाच पुढाकार द्या असे बोलले. यामध्ये आणखी एक प्रश्न आहे माझा की तो विचारावा लागेलच मला. रिपोर्टिंग केली होती, आता भविष्यात रिपोर्टिंगच करायचंय का? नाही, मला स्केच आर्टिस्ट व्हायचे. तुझ्या मैत्रिणीने तुला प्रश्न विचारले, त्याची तू उत्तर दिलीस. त्याच्यानंतर शाळेतल्या प्रिन्सिपल, गावातली लोक यांनी काय विचारलं तुम्हाला? त्यांच्याशी कसा संपर्क झाला? तर ते आम्हाला काहीच बोलले नाही. खूपच छान केलं असं बोलले आम्हाला. आणि जे आमच्या वर्गातले किंवा शाळेतले विद्यार्थी होते ते सुद्धा बोलतात खूप छान केलं तुम्ही. आम्हालाही छान वाटलं. तर ही होती या 3 विद्यार्थिनी खरं तर आपण पाहतोय. आणखीच्या 2 विद्यार्थिनी आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद जो तो साधणारच आहोत. मात्र सध्या आपण पाहतोय की ज्या विद्यार्थिनी ज्यांनी रायगडमध्ये रिपोर्टिंग केली होती खरं तर त्या होत्या 10वीला. आता आपण पाहतोय त्या 10वीलाच गेल्यात, त्या 10वीचा अभ्यास करतायत आणि अशा वेळेला त्यांना यामध्ये त्यांना रिपोर्टिंग करावी लागते. रस्त्याच्या खड्डे जे पडलेत रस्त्यावरती ते खड्डे त्यांना रिपोर्टिंग करत दाखवावं लागतंय. छत्री होती माझ्या मते, छत्री माझ्या हातात तुम्ही बूम पाहतात, तिच्या हातात छत्री होती. तिने छत्री घेऊन संपूर्ण परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला. आता जिनं पत्रकारिता निभावली आणि हिने सर्वसामान्य म्हणून त्याची उत्तरं दिली. आता ज्या पत्रकारिता जिने केली तिचं म्हणणं काय ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. तिचं या सगळ्यावरती मत काय हे सुद्धा आपण तिच्याशी बातचीत करूया. ज्या 3 विद्यार्थी आहेत त्यांच्यापैकी आपण जी सर्वसामान्य म्हणून प्रतिक्रिया देत होती त्या विद्यार्थिनीशी बातचीत केली आपण. आता आपण या विद्यार्थिनीशी बातचीत करणार आहोत जी खरं तर पत्रकार होती आणि जिने हा ग्राउंड रिपोर्ट केला तिकडे. तिच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तुझं नाव काय? नेहा, मला सांग, तेव्हा त्या रस्त्यावर पाणी, त्या रस्त्यावरती खड्डे होते, असं व्हिडिओ करावा असं काय वाटतं?
वाटलं म्हणजे तेव्हा आम्ही मस्ती करत चाललेलो, फोटो व्हिडिओ ब्लॉग वगैरे करत झाले, तेव्हा तिथे खूप खड्डे होते म्हणून आम्ही असं बोलत होतो, त्या खड्ड्यांबद्दल चर्चा करत होतो, तेव्हा मानसीने ती व्हिडिओ बनवली. व्हिडिओ बनवली, प्रशासनानं पाहिली, रस्ता झाला. रस्ता झाला म्हणजे व्हिडिओ झाली आणि लगेच दुसऱ्या दिवशी रस्ता झाला याचा खूप आनंद आहे. दुसऱ्या दिवशी लगेच रस्ता झाला. बरं, मला सांग, व्हिडिओ करावी लागली म्हणून रस्ता झाला, तर अशी जी त्याच्यानंतर त्यांना काय सरळ झाले तसे व्हिडिओ केले, त्यांची त्या समस्या घेतली जाते. पण न व्हिडिओ बनवता जर व्हिडिओ बनवली नाही तर समजणार नाही की तिथे खराब रस्ते वेगळे, तर सरकारने सुट्टीकडे लक्ष द्यायला हवं, की तिथले पण खड्डे असतील सुट्टीकडे लक्ष द्यायला हवं. व्हिडिओ बनवली म्हणूनच लक्ष नको द्यायला. त्यामध्ये मला सांग, तुला व्हिडिओ बनवला त्यानंतर कोणाचा दबाव आला? नाही, कोणाचंच नाही. आणि आता राजकारणी भेट काय सांगितलं? खूप आनंद होतो. राजसाहेबांनी आम्हाला सर्वात पहिले राजसाहेबांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी व्हिडिओ बघितली, त्याचा खूप आनंद होतो की त्यांनी आमची व्हिडिओ बघितली. त्यांनी आता काय सांगितलं? त्यांनी शुभेच्छा दिल्या पुढील वाटचालीसाठी, चांगल्या शिका, अभ्यासाकडे लक्ष द्या. तुझं नाव? माझं नाव मानसी. कॅमेरामॅन होती या टीव्हीमध्ये, शूट करत होती का काय? शूट करत होता, मग आम्ही असेच चालले, असेच दिवस करत होतो. तर ह्या बोलत होत्या, ती पण एक व्हिडिओ आम्ही असेच केली. तर आपण पाहतोय की या दिवशी आपण बातचीत केली आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांची रिपोर्टिंग, एकीकडे रिपोर्टिंग नव्हती तर प्रशासनाला जाग आणायची म्हणून केला तो व्हिडिओ. आता त्या व्हिडिओमध्ये तर त्यांनी सांगितलं की आम्ही खड्डे दिसले आम्हाला आणि आम्ही व्हिडिओ केला आणि तो व्हिडिओ करावासा वाटला, कारण तिकडचे आमचा जाण्याचा मार्ग होता तो नियमितपणे अडथळ्याचा होता. या खड्ड्यांमध्ये पाणी साचून आणि ते साचलेलं पाणी आमच्या शाळेच्या कपड्यांवरती पडायचं आणि ते कपड्यांवरती पडल्यामुळे ते डाग तसेच राहायचे आणि प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं. आणि तशा प्रकारचा व्हिडिओ त्यांनी केला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. त्याची दखल प्रशासनाने घेतली, प्रशासनाने तो व्हिडिओ पाहिला, त्याच्यानंतर उपाययोजना म्हणजे दुसऱ्याच दिवशी तो रस्ता सुधारण्यात आला. त्या रस्त्यावरती पूर्णपणे खड्डेचे होते ते रस्ते पूर्णपणे चांगला तयार केला आणि आता या सगळ्यानंतर त्या विद्यार्थिनीची दखल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली. राज ठाकरे यांनी त्यांच्याशी बातचीत केली, नेमकं काय बातचीत झाली हे सुद्धा त्यांनी सांगितलं. मात्र अशा प्रकारचे व्हिडिओ करून प्रशासनाला जागर करावं लागत असेल तर प्रशासन नेमकं ज्या घटना किंवा जे खड्डे रस्त्यावरती पडले त्यावरती स्वतःहून लक्ष घालणार का, स्वतःहून या सगळ्याची पडताळणी करून रस्ते दुरुस्त करणार का, हा सवाल या निमित्तानं उपस्थित आहे. तुमचं याबाबतचं मत काय? तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी सुद्धा जर अशा प्रकारचे व्हिडिओ बनवले असतील का, तुमच्याकडे काही प्रसंग असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. कॅमेरा पर्सन नरेश, मी वैभव पाटील, मुंबई.